आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न करणीवर आधारित आहे. करणी. आता करणी याला इंग्लिशमध्ये म्हणतात सर्ट्स. जो इंडायसिसचा पार्ट आहे, इंडायसिस आणि सर्ट असा टॉपिक असतो हा, त्याचा पार्ट आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं x+9 x+9 x-2 x-2 रिपीट होत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट रिपीट होत असेल सरळ सरळ a आणि b मानून टाकायची. याला मी काय मानू शकतो, रूट x+9 ला a. ह्याला मी काय म्हणू शकतो, ह्याला मानू शकतो b. हे पण काय येणार a आणि हे काय येणार b. म्हणजे इक्वेशन काय येईल बघा, a प्लस b अपॉन a मायनस b बरोबर 3/1. सिंपल इक्वेशन. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, याला याने गुणायचं आणि याला याने गुणायचं. मला सांगा, 1 ने a प्लस b ला गुणलं, a प्लस b तसाच राहणार बरोबर. आता 3 ने a मायनस b ला गुणायचं, 3 गुणिले a 3a येणार मायनस 3 गुणिले b 3b येणार. आता a एका बाजूला घेऊया आपण, बघा इथे b आहेच, मायनस 3b इकडे आला तर प्लस 3b बरोबर. पुढे 3a आहेच, हा a तिकडे गेल्यावर मायनस a. b प्लस 3b 4b येणार बरोबर. 3a वजा a 2a येणार बरोबर. मी जर भाग लावला, बे के बे बे दुने 4 म्हणजे उत्तर काय येणार 2b बरोबर a. इथे काय लक्षात बघा, 2b बरोबर a हे उत्तर आलं. आता a आणि b मध्ये तर उत्तर नाहीच आहे. b ला आपण काय सबस्टिट्यूट केलं होतं बरं, b ला आपण म्हटलं होतं रूट x-2. बघा आता मी इथे लिहितो 2 गुणिले रूट x-2 बरोबर. a काय आहे, a आपण कशाला म्हणलं होतं, रूट x+9. बघा इथे रूट x+9. आता काय करायचं, रूट रूट काढायचं असेल मला, दोन्ही बाजूचा वर्ग करू. दोन्ही बाजूचा वर्ग केला, 2 चा वर्ग किती येणार 4. रूट मध्ये एखादी संख्या असेल आणि त्याचा वर्ग केला तर तो रूट निघून जातो. परत ऐका, मग रूट किंवा वर्गमूळ x-2 चा वर्ग तो येणार x-2. सिंपल, वर्गमूळ निघून गेलं. इथे पण वर्गमुळात x+9 चा वर्ग केला तो येणार x+9. आता 4 ने x ला गुणणार आणि 4 ने 2 ला गुणणार. 4 गुणिले x 4x वजा 4 गुणिले 2 8 बरोबर x+9. आता मी x एका बाजूला घेतो, इथे 4x आहे, हा x इकडून येणार वजा x बरोबर 9, हा वजा 8 तिकडे जाणार प्लस 8. 4x वजा x ते येणार 3x. 9 आणि 8 17. x बरोबर हा 3 गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल. x बरोबर 17/, बघा ऑप्शन नंबर 1. एकदम वेगळा प्रश्न होता, खूप छान प्रश्न विचारला हा एमपीएससी ने. संयुक्त गट ब मुख्य परीक्षेमध्ये विचारला 2023. खूप छान प्रश्न आहे. x उत्तर आलं 17/3.